नमस्कार सर्वांना। तर मी आज वांगणीला श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये जात आहे। पावसाळा असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा खूप छान हिरवळ आली आहे। स्वामींच्या मठात जाताना कालावलीचे पूल दिसते। पूल खूपच सुंदर आहे। खूप उंचावर आणि फुलझाडांच्या सानिध्यात बांधलेलं असं हे स्वामींचं मठ आहे। आम्ही मठात गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं। मठाच्या आजूबाजूला खूप छान छान फुलझाडं आहेत आणि आजूबाजूचा परिसर पण मनाला खूप आनंद देणारा आहे। दर्शन झाल्यानंतर आम्ही आचऱ्याच्या दिशेने जायला निघालो। आचऱ्यामध्ये कुलसुम नावाची नर्सरी आहे, तिथे आम्हाला जाऊन काही झाडं घ्यायची होती। आता आम्ही आचऱ्याच्या दिशेने जात आहोत। मी नर्सरीमध्ये गेले आणि नर्सरीमध्ये फिरू लागले। कोणती नवीन झाडे आली आहेत का हे मी पाहत होती। फणसुला, पपनीस, झेंडू, सदाफुली, काजू, नारळ अशी विविध प्रकारची झाडं नर्सरीत होती। त्याचबरोबर छोट्या ट्रेमध्ये लावलेली हळदीची झाडं, मिरचीची झाडं, टॅमॅटोची झाडं अशी देखील झाडं तिथे उपलब्ध होती। मला नर्सरीमध्ये फिरायला खूप आवडते, कारण नर्सरीमध्ये गेल्यानंतर वेगवेगळी झाडं आपल्याला बघायला मिळतात। आम्ही जायफळची, केळीची, सदाफुली, झेंडू, शेवंती अशी झाडं विकत घेतली आणि त्यानंतर आम्ही घरी येण्याच्या दिशेला निघालो। येताना आम्ही हळीमध्ये थांबलो, तिथे भजी खाल्ली आणि नंतर आम्ही घरी आलो। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।